सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी। स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती आणि त्या निमित्ताने बालिका दिन पालोदकर येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे होते, तर कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयातील शिक्षिका जयश्री चापे महादेवी ठवरे यांच्या हस्ते स्त्री शक्तीचा आवाज आणखी बुलंद करण्याचा संकल्प सोडत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता वाघ हिने केले, तर डिंपल हिनमिरे, विद्या समिंद्रे, तेजस्विनी पालोदकर या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाविषयीच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक होत्या। त्यांनी पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत स्त्री शिक्षणाचा पाया घातला। त्यांनी 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि शिक्षणापासून समाजातील अंधश्रद्धा या विषमतेवर मात करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला। त्यामुळे त्यांना क्रांतिज्योती संबोधले जाते। या प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक दिलीप जाधव, प्रदीप कानडजे, कृष्णा भंडारे, सुनील तांबे, राजेश डोंगरे, सुनील सागरे, प्रफुल्ल कळम, भास्कर केरले, एकनाथ जंजाळ, राजाभाऊ भोसले, गजानन सपकाळ, विकी चांदूरकर, डॉक्टर गणेश दिवटे, डॉक्टर रमेश काळे, संजय जाधव, संतोकराव मोरे, अक्षय निकम यांनी प्रतिमेचे पूजन केले। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा।